नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण झटपट अशी शेवभाजी बघणार आहोत। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेलाचं प्रमाण तुम्ही किती लोकांसाठी भाजी बनवत आहे त्यानुसार घेऊ शकता। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं आहे। यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकायचे, अर्धा चम्मच मोहरी टाकायची। जिरं मोहरी छान तडतडलं की कढीपत्त्याची पानं टाकायची। लगेचच आपण ही कांद्याची पेस्ट टाकणार आहोत। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे कांदा लवकर परततो। कांदा थोडासा परतत आलेला आहे। आता यामध्ये इथे मी हे आलं, लसूण आणि टोमॅटो असं हे एकत्रच वाटून घेतलं आहे। तुम्ही टोमॅटो आणि आलं लसूण वेगवेगळं वाटू शकता। तर आता ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व मी कच्चंच वाटून घेतलेलं आहे। आपण ते तेलामध्ये छान असं परतून घेणारच आहोत। आता हे अगदी मंद आचेवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, कारण हा मसाला जर छान परतला नाही तर भाजीची चव छान लागणार नाही। तर इथे अजिबात घाई गडबड करायची नाही आपल्याला। तर बघा, आपण हे 2-3 मिनिटं छान असं परतून घेतल्याच्या नंतर तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ। हळद पावडर, लाल मिरची 1 चम्मच, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। अर्धा चम्मच धनेपूड, पाव चम्मच जिरेपूड, हा गरम मसाला टाकायचा आहे। पुन्हा आपण याला 1 मिनिट एवढं परतून घेणार आहोत, म्हणजे सुके मसाले सुद्धा छान असे तेलामध्ये परतले जातील। आपण थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत, मसाले जळणार नाहीत। आता यामध्ये ही कसुरी मेथी टाकते। तर कसुरी मेथी नेहमी थोडीशी अशी चोळून टाकायची आहे, म्हणजे याचा फ्लेवर जो आहे तो छान उतरतो भाजीमध्ये। हे भाजलेलं बेसन पीठ टाकते। बेसन पीठामुळे सुद्धा भाजी छान अशी घट्टसर होते आणि चव पण चांगली येते। तर इथे मी भाजलेलं बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ परतायची गरज राहत नाही। तर आता ह्या मसाल्याला तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलं आहे। आपण यामध्ये आता गरम पाणी टाकणार आहोत। आपल्याला किती घट्ट अशी ग्रेव्ही बनवायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे। ही ग्रेव्ही थोडीशी पातळ ठेवायची, कारण आपण शेव टाकल्याच्या नंतर ही ग्रेव्ही घट्ट होते। आता थोडंसं वरून बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता या ग्रेव्हीला आपण एक उकळी काढून घेणार आहोत आणि नंतर शेव टाकणार आहोत यामध्ये।
तर बघा छान अशी उकळी आली आहे या रश्श्याला. आपण हे शेव टाकून घेणार आहोत. आता लगेच गॅस बंद करायचा आहे. रस्सा गरम असतानाच आपल्याला हे शेव यामध्ये टाकायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा. ह्या भाजीसाठी बघा मी जाडे असे शेव वापरलेले आहेत. शक्यतोवर असे मोठे मोठे शेव वापरा. आता आपण हे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून टिफिनमध्ये भरणार आहोत. मस्त झटपट चमचमीत अशी ही शेव भाजी तयार झाली आहे. तरी शेव भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसह.